रामकृष्ण हरी. आपण विचार चंद्रोदय दर्शन हा ग्रंथ बघत आहोत. विचार चंद्रोदय दर्शन हा जो ग्रंथ आहे, हा ग्रंथ मूळ हिंदीतील पंडित पीतांबर दासजी यांच्या वेदांत विषयावरील जो स्वतंत्र ग्रंथ आहे विचार चंद्रोदय. तर विचार चंद्रोदय या ग्रंथाचं मराठी भाषांतर म्हणजे विचार चंद्रोदय दर्शन हा ग्रंथ आहे. हरिभक्त पारायण प्रल्हादबुवा सुबंध यांनी विचार चंद्रोदय या ग्रंथाचं मराठी भाषांतर केलं आहे आणि त्याचंच नाव विचार चंद्रोदय दर्शन हे ठेवलं आहे. तर या ग्रंथामध्ये 16 कला सांगितल्या आहेत. ज्याप्रमाणे चंद्राच्या 16 कला असतात, म्हणजे अमावास्या आणि प्रतिपदेपासून ते पौर्णिमेपर्यंत असलेल्या 15 कला, अशा एकूण चंद्राच्या 16 कला आहेत. तर ज्याप्रमाणे चंद्राच्या 16 कला आहे, एका एका कलेमध्ये तो वाढत वाढत जातो, त्याच पद्धतीने या ग्रंथामध्ये सुद्धा 16 कला सांगितल्या आहेत आणि प्रत्येक कलेमध्ये वेदांताच्या प्रक्रिया आपल्याला आपल्यासारख्या साधकाला समजून सांगितल्या आहे. आणि या वेदांताच्या प्रक्रिया समजून घेतल्यानंतर वेदांत शास्त्रावर किंवा वेदांत दर्शनावर असलेले जे इतर अधिकारी पुरुषांनी लिहिलेले जे ग्रंथ आहे, त्या ग्रंथामध्ये अर्थात वेदांत शास्त्रामध्ये वेदांत दर्शनामध्ये आपल्याला सहज प्रवेश मिळतो आणि वेदांत दर्शन समजण्यात या ग्रंथाचा खूप मोठा फायदा होतो. आणि त्याचं कारणही असं आहे की पंडित पीतांबर दासजी यांचा हिंदी वाङ्मयामध्ये खूप मोठा अधिकार आहे. हिंदी वाङ्मयामध्ये, हिंदी साहित्यामध्ये पंडित पीतांबर दासजी यांची खूप मोठी ख्याती आहे. त्यांनी अनेक ग्रंथ लिहिले. प्रस्थानत्रयीवर सुद्धा त्यांनी अनेक हिंदीमध्ये ग्रंथ लिहिले, अनेक ग्रंथावर टीका टिप्पण्या लिहिल्या. वेदांत शास्त्रावर अनेक त्यांनी स्वतंत्र ग्रंथ सुद्धा लिहिले आणि विचार चंद्रोदय हा त्यांचा स्वतंत्र ग्रंथ आहे. त्यामुळे हा ग्रंथ समजून घेतला किंवा हा ग्रंथ व्यवस्थित शिकून घेतला तर वेदांत शास्त्रामध्ये साधकाला, विद्यार्थ्याला सहज प्रवेश मिळतो. तर मागील पाठापर्यंत आपण प्रकाशकाचे मनोगत नर फाटक यांनी जी प्रथम आवृत्तीच्या निमित्ताने जी प्रस्तावना दिली आहे, ती प्रस्तावना बघितली होती. त्याच पद्धतीने प्रल्हादबुवांचं जे प्रथम आवृत्तीच्या निमित्ताने हृदयगत आहे ते बघितलं होतं. द्वितीय आवृत्तीची प्रस्तावना सुद्धा आपली बघून झाली. मामासाहेब दांडेकरांनी जे या ग्रंथाला पुरस्कार दिला तो सुद्धा आपण मागील पाठात बघितला. आता आपण द्वितीय आवृत्तीच्या निमित्ताने ग्रंथकर्त्याचे हृदयगत म्हणजे आपले जे प्रल्हादबुवा आहे, ज्यांनी हा मराठीमध्ये भाषांतरित केला हा ग्रंथ, त्यांचंच हृदयगत आहे. तर ते बघू. कैसी देवाची थोरी नेनिजे, जैसे तान्हिलिया तोय सेविजे, की तेची चवी करुनी पाहिजे तव अमृत हाय. सुख उपलब्धी आणि दुःख निवृत्ती सर्व प्राणीमात्रांची इच्छा व प्रयत्न आहे. वैचित्र अशा विश्वामध्ये पिंडे पिंडे मतिर्भिन्ना या न्यायवत आपल्या बुद्धीच्या कुवतीप्रमाणे पूर्वसंस्काराने सहवासाने मनुष्य स्वमताची उठावणी करीत असतो. संघटन चातुर्य व प्रचारतंत्र ज्याप्रमाणे त्यांच्या ठायी विकास पावले असेल त्यावर हुकूम स्वमताची छाप विजेच्या प्रकाशाप्रमाणे विश्वामध्ये चमकून स्वमत अनुयायी वाढवित असतो. परमात्म वस्तू ही सिद्ध व पूर्ण आहे. तिचे अस्तित्व निरपेक्ष आहे. साधने ही केवळ वस्तूचे अभिव्यक्त करण्यास अर्थात प्रतिबंध निवृत्त करण्यास हेतुभूत आहेत. म्हणून आघवीची शास्त्रे अविद्या विनाशाची पात्रे वाचूनी न होती स्वतंत्रे आत्मबोधी. मोटके गुरुमुखे उदय जत दिसे आणि हृदयी स्वयंभची असे. प्रत्यक्ष भाव लागे तैसे आपई सयाची या उपाधी माझी गुप्त. चैतन्य असे सर्वगत ते तत्वज्ञ संत स्वीकारती.
असा शब्दप्रमाण्य जो वेद त्याचा आदेश असून स्वानुभवी संतांचे अनुभवी बोल आहेत. सूर्याचा प्रकाश सूर्याहून अलग करता येत नाही. तद्वत दृश्य विलास आत्मवस्तूहून अलग करता येत नाही. म्हणून विश्वपण जावे मग माते घ्यावे तैसा नव्हे आघवे सकटची मी, अशी ही ज्ञानेशांची शिकवण आहे. अनेकत्वामध्ये एकत्व पाहणे म्हणजे ज्ञान होय व एकत्वामध्ये अनेकत्व पाहणे म्हणजे अज्ञान लक्षण होय. जय विवेके खोले पाहिजे तरी मी तेची ते सहजे, ना हाच वाहाच तरी दुजे ऐसे ही गमती. समुद्र हा भरतीच्या रूपाने उफळत असतो. तद्वत प्रेमाविष्काराने वस्तू हीच विश्वाकारणे उपलब्ध झाली आहे. हेच बुद्धीचे वैभव आहे. बुद्धीचे वैभव अन्य नाही दुजे, एका केशव राजे सकळ सिद्धी. अशा या वैभवशाली स्थितीतून जे पदच्युत झाले आहेत, अर्थात भेदबुद्धीच्या दारिद्र्यात पारतंत्र्यात खितपत पडले आहे, त्यांना अद्वैत साम्राज्यावर आरूढ होण्याकरिता आत्मविचार हे मुख्य साधन होय. अध्यात्म ज्ञान नित्यत्वम तत्वज्ञानार्थ दर्शनम एतत् ज्ञानम इति प्रोक्तम अज्ञानम येदतोन्यथा. भारतखंड हा स्वतंत्र झाला असून लोकशाही म्हणजे प्रजातंत्र राज्य अशी आमची बिरुदावली आहे. प्रत्येक व्यक्ती ही स्वरूपतः परमात्मरूप आहे आणि म्हणून परमात्मामध्ये आत्मैक्य भाव निर्माण होण्यानेच तो सार्थ ठरणार आहे. अशा या स्थितीचे स्वरूपज्ञान होण्याकरिता अध्यात्म विचारांच्या शिकवणीची अत्यंत आवश्यकता आहे. भारतखंडास जे पारतंत्र्याचे ग्रहण लागले होते ते भारतपुत्राच्या दिव्य अनुष्ठानाने सुटून भारतभूमी किंवा भरतभूमी ही स्वतंत्रपणे तळपत आहे. तिच्या सुख सोहळ्याकरिता राष्ट्रभक्त हे अनेक योजना आखीत असून त्यांच्या पूर्ततेस्तव प्रयत्न करीत आहेत. भारतभूमी ही तत्वज्ञानाची खाण, सुसंस्कृत असे संशोधक आणि आदर्श अशा पवित्राचरणाच्या थोर पुरुषांचे नंदनवन असल्याची इतिहास ग्वाही देत आहे. तेव्हा त्यास दृश्य स्वरूप येण्यास्तव हिंदू संस्कृती संबंधी ज्यांना आदर प्रेम कळकळ आहे त्यांनी अंतर्मुख होऊन सद्यकालीन जी धर्माबद्दल ग्लानी दिसत आहे ती नष्ट होण्याकरिता संघटनेने प्रयत्न करणे कर्तव्य नव्हे काय. नातुडे निर्गुण परमात्मा म्हणून करणे लागे प्रतिमा. निर्गुण परमात्म्याच्या बोधाने अर्थात अद्वैत ज्ञानाच्या प्रभावाने चिर शांती प्राप्त होते असा वेदांचा सिद्धांत आहे. तथापि अशा बोधाच्या उत्कर्षास रजतमादी वृत्तीची अडगळ आहे. ती दूर होण्याकरिता मूर्तिपूजा विधी बोधन करण्यात आली आहे. आपल्या नवोदित स्वतंत्र राष्ट्राच्या अरुणोदय भाग्याने उत्कर्षाला प्राप्त होत असला तरी अंतस्थ मनोविकाराच्या गुलामगिरीने जनता ही अनेक संवेदनाच्या धूम्रपटलाने अस्वस्थ असल्याचा प्रत्यय होत आहे. किंबहुना पवित्र देवसंस्थेने ही काही अनाधिकारी व व्यसनी पुरुषांच्या आहारी पडल्याचा देखावा दिसत आहे. हा अभद्र प्रकार उद्वेगजनक नव्हे काय. तेव्हा ज्या भारतभूच्या सुपुत्रामध्ये पूर्व ऋषीच्या दिव्य संदेशाची जाणीव होऊन सत्ववृत्तीची जागृती झाली आहे, अशा महाभागी पुरुषांनी संघटना करून ही देवसंस्थाने आत्मविद्याच्या पीठामध्ये समाविष्ट करण्याचा प्रयत्न केल्यास तो सार्थ ठरणार नाही काय. समरांगणावर जयश्री प्राप्त होण्याकरिता चतुरंग सैन्याची आवश्यकता असते. तद्वत कार्याच्या पुरतेच बुद्धी, धन व मनुष्यबळाची आवश्यकता असते. सामान्य व विशेष भेदाने दोन प्रकारची सामुग्री आहे. सर्व कार्यास हेतू ती सामान्य आणि ज्याच्या योग्य कार्य अचूक फलदायी ती विशेष सामुग्री होय. उपरी निर्दिष्ट चतुर्विध सामुग्री ही सामान्य आणि जुन्या बाडाचा संग्रह व संशोधन, समकालीन विद्वानाच्या ग्रंथाचे संदर्भ आकलन करण्याचे तारतम्य ज्ञान, ग्रंथरचनाचे बुद्धिचातुर्य, विशेष योजकतेचे दूरदर्शकत्व, ध्येयनिष्ठा, कार्यनिपुणता, वक्तृत्व व तर्कपटुत्व, बहुश्रुती, समयसूचकत्व, दयार्द्रत्व, औदार्यत्व, सांप्रदायिकत्व, स्वानुभवी, भावनाप्रधानिक
हे ग्रंथकाराचे विशेष गुण होत. उपरी निर्दिष्ट गुणसमुच्चय पंडित पितांबरजींच्या ठायी स्थित होते, हे त्यांनी जी ग्रंथसंपत्ती निर्माण केली त्यावरून स्पष्ट होते. पंडित पितांबरजींचे साग्र चरित्र, समग्र चरित्र हिंदी विचार चंद्रोदयामध्ये पाहावे. तर मी कोण हा करावा विचार, म्हणे ज्ञानेश्वर निवृत्तीचा, येऊनी वऱ्हाडिनी बैसले टेकी, कोण तो नवरा नाही ओळखी, मी कवनाची मज सांगा कोणी, वऱ्हाड आलिया वऱ्हाडिनी, कवन तो वरमाय कवन तो वरबाप, कवन तो नवरा कवन तो मंडप, वराड नवे स्वप्न गे माय, बाप रखुमा देवी वराचे वेगी धरावे पाय. अशा या विचाराने संतांनी या आत्मविद्याविषयी मार्गदर्शन केले आहे. तोच विषय सूत्रबद्ध पण स्पष्ट या ग्रंथामध्ये केला आहे. विचार चंद्रोदय दर्शन या ग्रंथाची प्रथमावृत्ती 1936 मध्ये प्रकाशित करण्यात आली. या ग्रंथाचा मूळकर्ता, त्याचे महत्त्व, नामाभिधानासंबंधी प्रथम आवृत्तीच्या प्रकाशकाच्या हृदगतमध्ये प्रतिपादन केले आहे. द्वितीय आवृत्तीचा योग हा ईशकृपा, सन्मित्राची साह्यता आणि वाचक वर्गाचे प्रेम होय. या द्वितीय आवृत्तीच्या प्रकाशनार्थ माझे सन्मित्र रघुनाथ प्रसाद, हनुमान प्रसाद पुणे यांनी आपले परमपूज्य पिता कै हनुमान प्रसादजी यांच्या स्मृतीनिमित्त, तसेच श्री अमृतराव भगवानराव पाटील जामिनी यांनी आपले परमपूज्य पिता कै हरिभक्त पारायण भगवानराव पाटील यांच्या स्मृतीनिमित्त जी उदार देणगी दिली त्याबद्दल त्यांचा अत्यंत आभारी आहे. अशा या दोघा सज्जन मित्रांनी जे पितृप्रेम व्यक्त केले ते इतरांना अनुकरणीय असेच आहेत. अशा या प्रसंगी परमपूज्य मातृसमान श्री ग भा सखुबाई उर्फ मोठ्या माई नरहरी खांडके यांचे स्मरण करणे माझे कर्तव्य आहे. अशा प्रसंगी परमपूज्य मातृसमान श्री ग भा सखुबाई उर्फ मोठ्या माई नरहर खांडके यांचे स्मरण करणे माझे कर्तव्य आहे. या ग्रंथाच्या प्रथमावृत्तीच्या प्रकाशनार्थ त्यांच्याकडून बरीच सहाय्यता झाली होती. श्रीमती परमपूज्य सखुमाई खांडके यांना संत वाङ्मयाचे अलोट प्रेम असल्याचे सुप्रसिद्ध आहे. अशा या थोर मातेचे आभार मानावे तितके थोडेच आहेत. या ग्रंथास अन्य ज्या सहृद संत वाङ्मय प्रेमी बंधू भगिनींची सहाय्यता केली त्यांच्या नामनिर्देश व आभार मानणे माझे कर्तव्य आहे. श्री सौ राधाबाई माधवराव भागवत अकोला, श्री गंगाबाई कोंडाजी शेठ खांडके मुंबई, श्री अन्नपूर्णाबाई मुकुंद शेठ खांडके मुंबई, श्री विठाबाई रामचंद्र शेठ खांडके मुंबई, श्री अबुबाई बाळकृष्ण कोपर्डे कोपर्डे दादर, वै श्री बाळकृष्ण उर्फ अण्णासाहेब कोपर्डे यांच्या स्मृतीनिमित्त श्री गणपतराव नारायणराव शेठ केदारी पुणे, श्री दामोदरराव गणेश नगरकर पुणे, श्री ज्योतिषाचार्य गजानन महाराज बोरकर दादर, श्री ग.वी. कविटकर दादर, श्री रामचंद्र मुकुटशेठ बोंगाळे दादर, श्री दत्तोजीराव रामचंद्रराव घनवटे नागपूर, श्री राम मोहनलाल केजरीवाल डिवटीवाली वर्धा, श्री शामराव पाटील मालगुजार तिनगाव, श्री यादवराव नानाजी घोडगे देवळी, श्री बुलाखीदास वस्तीरामजी राठी देवळी, श्री गणपतराव खराडे मुंबई, श्री नारायणराव शिवाजीराव पवार मुंबई, श्री जाबर मलजी धोलिया मुंबई, श्री सीताराम विष्णू पाटील मुंबई, श्री माधवराव बाबूराव भरेकर पुणे, बाबूराव बाबाजी भरेकर यांच्या स्मृतीनिमित्त, तसेच त्यांचे मित्र तसेच माझे मित्र सन्मित्र विद्वत्वर्य प्राणर फाटक एम.ए. यांनी वस्तुस्थिती द्योतक व उत्तेजक विद्वत्ता प्रचुर प्रस्तावना, तसेच माझे परममित्र प्राध्यापक शबा दांडेकर एम.ए. यांनी विचार परिवर्तक पुरस्कार लिहून दिल्याबद्दल, तसेच अन्य अज्ञात सन्मित्राकडून जी मदत मिळाली त्याबद्दल या सर्वांचा आभारी आहे. ज्ञानविलास प्रेसचे मालक श्री भा जोशी यांनी या ग्रंथाचे प्रूफे तपासणे व हा ग्रंथ परमार्थिक म्हणून सवलतीच्या भावाने छापून दिल्याबद्दल
त्यांचाही अत्यंत आभारी आहे. ज्यांच्या कृपेने या ग्रंथाची द्वितीयावृत्ती प्रसिद्ध झाली अशा हृदयनिवास परमात्मन यांना ही अल्पकृती सप्रेम अर्पण. प्रल्हादबुवा सीताराम सुबंध. तर अशा प्रकारे आपण द्वितीयावृत्ती निमित्त ग्रंथकर्त्याचे जे हृदयगत आहे तेही बघितलं. आता संपूर्ण प्रस्तावना, प्रकाशकाचे मनोगत, पुरस्कार, त्याच पद्धतीने इतरही जे काही ग्रंथकर्त्याचे जे प्रस्तावना आहे ते आपण सर्व बघून झालं आहे. आता पुढील पाठामध्ये आपण पंडित पितांबर दासजी आणि प्राध्यापक आणि हरिभक्त पारायण प्रल्हादबुवा सीताराम सुबंध या दोघांचं चरित्र बघणार आहोत. तर पुढील भागात नक्कीच भेटू. रामकृष्ण हरी.